शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष के पक्ष प्रमुख व महाराष्ट्र के माजी मुख्यमंत्री सम्माननीय श्री उद्धव बालासाहेब ठाकरे के जन्मदिन के शुभ अवसर पर भिवंडी तालुका के काल्हेर गांव जिला परिषद स्कूल के नन्हे मुन्ने विद्यार्थियों को शिवसेना काल्हेर शाखा द्वारा बड़े पैमाने पर मान्यवरों की उपस्थिति में तथा मान्यवरों के करकमलों द्वारा नोटबुक वितरण किया गया। इस अवसर पर भारतीय कामगार सेना सरचिटनीस श्री कृष्णकांत जी कोंडलेकर, शिवसेना उपनेते श्री विश्वासजी थले, उप जिला प्रमुख गोपाल पाटिल, शिवसेना थाने जिला सचिव श्री जयनाथ भगत, शिवसेना तालुका सचिव दीपक पाटिल व माजी सरपंच व तालुका सचिव श्री सचिन पाटिल, उप तालुका प्रमुख चक्रधारी पाटिल, उप तालुका प्रमुख सुशांत ताड़कर, काल्हेर माजी सरपंच श्रावण सेठ म्हात्रे, काल्हेर माथाडी अध्यक्ष राजेंद्र पाटिल, शिवसेना वर्ग शाखा प्रमुख श्री अनंत भामरे, उप विभाग प्रमुख दयाराम पाटिल, शिवसैनिक शेखर मामा फरमान, काल्हेर माजी सरपंच मंगेश माली, जिला परिषद स्कूल के चेयरमैन अरुण पाटिल, समाज सेवक विवेक कोंडलेकर, संजय पाटिल, संतोष पाटिल, शिवसैनिक हरिश्चंद्र माली के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर व शिवसैनिक तथा काल्हेर गांव के ग्रामस्थ मंडल व जिला परिषद स्कूल के शिक्षक तथा विद्यार्थी उपस्थित थे। आए हुए सभी मान्यवरों का स्वागत सम्मान शिवसेना काल्हेर शाखा व युवा सेना के कार्यकर्ताओं द्वारा शाल पुष्पगुच्छ देकर स्वागत किया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि इस संपूर्ण कार्यक्रम का नियोजन शिवसेना काल्हेर शाखा प्रमुख गणेश तरे, काल्हेर उप विभागीय प्रमुख श्री रोहिदास म्हात्रे, युवा सेना शाखा अधिकारी सागर म्हात्रे, सोशल मीडिया समन्वय सूरज पाटिल, जिला परिषद गट सचिव प्रमोद भोकरे, उप तालुका अधिकारी स्वप्निल पाटिल, विभाग प्रमुख सुनील म्हात्रे, विभाग अधिकारी सचिन पाटिल, उप विभाग प्रमुख अरविंद म्हात्रे, विभाग अधिकारी सुनील तरे, उप विभागीय अधिकारी अविनाश तरे, गौरव माली, अक्षय पाटिल के साथ साथ शिवसेना शाखा काल्हेर, युवा सेना, बाल सेना, कोली मित्र परिवारों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। या शाळेचा जे शिक्षक आहेत आणि विद्यार्थी आहेत यांचं खास करून अभिनंदन करतो। कारण तालुकाभर
किंवा जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा जाऊन त्या ठिकाणी वह्या वाटप कार्यक्रम करतो. पण आज एक नवीन गोष्ट पाहायला मिळाली. विद्यार्थी ज्या वेळेला इथं सुरू करत होते तेव्हा मॅडम त्यांना सूचना दिली की डोळे बंद करा आणि देवाचं नामस्मरण करा. ही पहिली वेळा मी तुमच्या शाळेमध्ये अशा प्रकारचे संस्था बघितले आहे, म्हणून आपण खास अभिनंदन करतो. आज या ठिकाणी वह्या वाटप कार्यक्रमाला येताना अतिशय आनंद होतो. तत्पूर्वी एक थोडं मागे जाऊन एक उदाहरण देता येईल. दादांना आता आधी माहिती नाही, कल्पना नाही. मधुदाता म्हणजे मधु म्हणते आणि ज्या वेळेला आपले छत्रपती पाटील विभाग होते आणि मधुदाजी मडवी हे अंजनगडाचे लोकसभा प्रमुख होते. अंजनगड म्हणजे अंजनगड एवढा त्यावेळेला होता. त्यावेळेला वह्या वाटपच्या कार्यक्रमाला अशीच मंडळी बनली होती आणि दादांचं एक वाक्य होतं की शिवसेना समाजसेवा करताना वर्षभर झटत जाते. वह्या वाटप करेल, कोणतं ऍडमिशन करेल किंवा स्वतःच्या एक वेळ कमी खाईल पण दुसऱ्याचं पोट भरण्यासाठी सुद्धा रक्कम देईल. पण विरोधक नेमकी हे करतात की ते वर्ष व 5 वर्ष काहीच करत नाही आणि 5व्या वर्षी ते आर्थिक व्यवहार करतात, तिथं आपण कमी पडतो. असं दादाचं त्या वेळेला वाक्य होतं. आणि आज मला वाटतं ते 2010 साला असेल, आज 2016ला ते एकदम सत्तर असतं. त्याचं कारण असं की इथं आज बोलताना या जातींमधून हे जर थेट उघडलं तर ते वाचून सुद्धा संपणार नाही. पण ठराविक काही गोष्टी मला आवर्जून नमूद कराव्याचं वाटतात. ज्या वेळेला आपण कोरोनाचा महाभयंकर काळ आठवड्याच्या अंगावर अतिशय शहर येतो त्यावेळेला कुठलं नातं मोठं नव्हतं, फक्त संशयाचं वातावरण होतं. याला लागण झालेली असेल का, म्हणजे एवढं भयंकर वातावरण होतं. त्यावेळेला आपल्या शिवसेनेची शाखा म्हणजे एक दवाखाना सुद्धा होता, एक मंदिर सुद्धा होतं आणि सर्व सामान्यांसाठी एक असं ठिकाण होतं की तिथं त्यांना एक विश्वासार्हता मिळेल. काही आजही तो दिवस आठवतो ज्या ठिकाणी आपल्या शाखेमध्ये आपली सगळी मंडळी होती. सगळे म्हणजे सगळेच यांच्या माध्यमातून आपल्याला काही मास्क वाटप असतील, त्याच्यानंतर सॅनिटायझर असतील, सर्व किट तर उपलब्ध होते. पण ज्या वेळेला कोरोना चाचण्या केल्या त्यावेळेला आपले वरिष्ठ पदाधिकारी बाधित झाले. त्याच्यामध्ये तो काळ आपण काढला, पण ज्या वेळेला ती वॅक्सिन आली तेव्हा आपल्या कोणाचे आपण आता धंदा करायचं नाही तर म्हणजे तो श्रेय केला ना दुसरीकडे. अशा प्रकारच्या गोष्टी असताना सुद्धा आज एक आनंद वाटतो की आपली जी फील्ड आहे, मग गणेश भाऊ असतील, युवा सेना सागर असतील, त्यांच्यासोबत स्वप्नील असेल, सुरत असतील, माते असतील, राजेंद्र असेल किंवा आपली सगळी मंडळी सुनीलजी परदेसाहेब असतील, कुटुंब असतील, सगळीच मंडळी आहेत ती आज सुद्धा या परिस्थितीमध्ये अशा प्रकारचं कार्य ते चालू होतात. आज या ठिकाणी एक आनंद वाटतो की चांगले शाखेमध्ये ज्या पद्धतीनं आता कामाचा जो पीठ घेतलेला आहे, ठीक आहे, फळ त्याचा कधी मिळेल नाही मिळेल, फळ चांगलं उशिराच मिळतो. पण एवढं सांगेल की समंदर में उत्तरी गए हैं तो किनारा भी मिल जाएगा, समंदर में उत्तरी गए हैं तो किनारा भी मिल जाएगा. दौड़ना क्या है, आज तुम्हारा है, कल हमारा आ जाएगा. मी कधी वाया जात नाही. आज आम्हाला या ठिकाणी बोलवलं, दादा मार्गदर्शन करताना सांगतीलच. आम्हाला वर्ल्डच्या सर्व पदाधिकाऱ्यांना बोलवलं आहे. वर्ल्डची शाखा काल्याची शाखा बोलवलं दोघे सगळे भाऊ आहे, म्हणजे मोठी शाखा काल्याचा भाऊ आहे आणि त्याला सख्खा भाऊ कोणी असेल तर आमची वर्ल्डची शाखा आज चांगलं उपक्रम आम्ही घेतलेला आहे. प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम करताना एक कोरोनाची छोटीशी आठवण सुद्धा म्हणजे आहे. त्यावेळेला आपले सगळे पदाधिकारी होते, गोपाल पाटील साहेब सुद्धा होते.
आपण हा गोकुळगाव आपला हयात नाहीये, याच्यामध्ये रोहिदास म्हात्रे असतील, तो एक अन्नधान्य किटचं सुद्धा वाटप केलेलं होतं. आज या ठिकाणी प्रत्येक गोष्टीसाठी आपली शाखा ही पुढे असते, या गोष्टीचा आनंद आहे. फक्त शाखा म्हणून आपला सेवे एवढी विनंती करेल की आपली शाखा म्हणजे भिवंडीचा प्रवेशद्वार आहे, त्या ठिकाणी असे रजिस्टर मेंटेन करा की जिल्ह्याचा तालुक्याचा कोण पदाधिकारी येतो त्याच्यामध्ये एक महिना दिला आणि त्यांची सही आणि तारीख टाका, म्हणजे तुम्हाला सुद्धा वर्षभरामध्ये कळेल की साधारण आपले पदाधिकारी आपल्याकडे कशा प्रकारे येत असतात आणि आपल्याला मार्गदर्शन करत असतात. कारण हे जरूर आहे, कारण आपला बॉस सुद्धा त्याच पद्धतीने आहे. आज या ठिकाणी येताना आनंद वाटला, विद्यार्थ्यांच्या समोर बोलतोय, पण एक गोष्ट तितकीच खरी आहे, जी खाकी पॅन्ट आणि सफेद शर्ट तो म्हणजे आपण सगळे त्याच्यामध्ये तिथं बसलेला प्रत्येक जण खाकी पॅन्ट आणि सफेद शर्ट मध्ये शिकलेला आहे, मोठा झालेला उदाहरण केलेले आहे. आज कुठेतरी शैक्षणिक क्षेत्रामध्ये थोडा बदल करताना वाटतो हा ड्रेस आहे, हरकत नाही, पण ती जी मजा होती ती आजच्या याच्यामध्ये आपल्या पिढीला तरी यामध्ये दिसत नाही. आज या ठिकाणी शाखेच्या माध्यमातून आपण बोलावलं, आपला सर्वांचे मी आभार मानतो. आपले मुख्यमंत्री ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा देऊन आपल्या शिवसेना शाखा शिवसेना परिवार व आपल्या संपूर्ण शिवसेना ठाणे त्यांना शिवसेने प्रार्थना करून आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून आमचं मार्गदर्शन आमच्या कार्यक्रमाला बोलत दादा दुसरे मार्गदर्शक सावरकर पाटील माझे सहकारी पाटील सचिन पाटील चक्रवर्ती पाटील भाऊ साहेब आणि ग्रामस्थ मंडळ आणि या शिवसेनेसाठी संपूर्ण कार्यकर्ते शाखा प्रमुख गणेश सर्वांना धन्यवाद देतो. शिवसेना नेहमीच 80% समाजकारणाने विरुद्ध राजकारणात बोलवत असतो. मला एकच सांगायचं आहे, मी 5वीला 6वीला असतो आणि इथे हिंदुस्थानचे सम्राट बाळासाहेब ठाकरे सभा बोलत होता. एवढंच नाही, म्हणजे पूर्ण झालं, पूर्णवर्ष झाली होती, आमच्या घराला गाडी होती, आम्ही कालवारपासून गाडी असं झालं आणि माझी आणि आईची तिथं आई गाडीवर सोडत नाही आणि मी चालत आल्यावर कसा तरी बोलतो. तिथे सभा होती, सभा होती हिंदुस्थानचे सरदार बाळासाहेब ठाकरे यांची आणि त्या दिवसापासून या जो परिणाम झाला शिवसेनेचा तेव्हापासून मी शिवसेनेमध्ये सामील आहे आणि समाज शिवसेनेची तेव्हापासून आम्हाला गेलो. मित्र काँग्रेस शाखेचे मला सांगायचं गेलं तर या काँग्रेस शाखेने या आपल्या पूर्ण धरणी तालुक्यामध्ये पहिला सरपंच दिलेला आहे, पहिला आमदार दिलेला आहे. कार्यकाळाचं वैशिष्ट्य मला काय सांगायचं आहे, मित्रांनो समजून घ्यायला नका, तुम्हाला ते आपल्याकडे पुढे देऊ. इथं निष्ठावानला जे मंडळ आहे आणि दादासाहेब मार्गदर्शक शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे आम्ही ज्या आज शेतीमध्ये उतरलो या दादाच्या मार्गदर्शनाला संतोष मित्रांनो. काँग्रेस शाखा रक्तदान शिबिर असो, कुठला दुर्गा असो, आपले शाखा प्रमुख उदाहरण प्रमुख सगळे तळमळीने काम करतात. मला तुला सांगायचं असं वाटतं, खरोखर आदर्श घेण्यासाठी शाखा आहे. आज या विद्यार्थ्यांसाठी नेहमीच पुढे मार्ग प्रोत्साहन विद्यार्थ्यांना आज सुद्धा आमच्या कुटुंब गोपाली ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी कार्यक्रम आखलेला आहे आणि आम्हाला बोलवलं त्याबद्दल
बालसेना, युवासेना, शिवसेना आणि या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. एकच सांगतो, जय महाराष्ट्र. आज सुरुवातीचा कार्यक्रम करत असताना खरोखर आनंद वाटतोय आणि आमच्या सरकार इथं बहु मान सन्मान देतात हे आमचं भाग्य. कारण या महाराष्ट्रामध्ये शिवसेना शाखा कार्यक्रमी शिवसेनेचं पहिलं सरपंच दिला आणि त्या सरपंचाच्या सोबत आम्हाला पटका देतो मान देतो हे आमचं. अशा शाखेने जे समाजकार्य केलं होतं त्या समाजकार्यामधून राजकारणाची धोरण सांभाळत एक शिखर गाठत या गावचा आमदारी आज रिपोर्ट पुढे असेल ते नाही, पण अशा पद्धतीने काम करायची याची पद्धत आहे आणि ती पद्धत पुन्हा त्यांनी सुरू केली तर मला वाटतं त्यांना चांगलं. कारण यांच्यासाठी खरोखर अर्थपूर्ण कार्यक्रम शासनातून सुरू आहे. त्या एसआयसाठी कार्यक्रमामध्ये यांनी फिरायला भाग घेतला तर तुम्हाला चांगले दिवस म्हणून कार्यक्रम म्हणून तुम्हाला माझी विनंती असेल की आपण जागृत राहू. त्याच पद्धतीने एसआयची प्रक्रिया प्रत्येक मतदारापर्यंत राबवून घेतली पाहिजे. कारण यांच्यासाठी कारण त्यासाठी कृपया युवा शाखेसाठी या दोन्ही टीम एकत्र येऊन कार्य आपल्याला भविष्यात तुमच्या भविष्यासाठी आणि भविष्यासाठी चांगल्या गोष्टी म्हणून तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या आणि अशा समाजोपयोगी कार्यक्रम चालू द्या. कारण शाखा याला मी केले 80% समाजकारण आणि त्याला असलेले काम तुमच्या हातून घडत असतो आणि ते घडत असताना तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. एवढंच तुम्हाला शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांचा आज वाढदिवस. मी काही जास्त वेळ घेणार नाही, फक्त साहेबांना एक शुभेच्छा देते. आम्ही गुरु या नात्याने साहेबांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांना ओढांच्या निरोगी आयुष्य लाभो देवाच्या प्रार्थना करेन आणि आमच्या सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती करेन की साहेबांना आपण फक्त एक शुभेच्छा देऊया. त्यांनी शाळेत असेल तर आपण सगळ्यांना 1, 2, 3 स्टार्ट. साहेबांच्या वाढदिवसानिमित्त नेहमीच आमच्या विद्यार्थ्यांना वऱ्या वाटपाचा कार्यक्रम होत असतो. म्हणून आज आपल्या शिवसेना शाखा, बालसेना, युवा सेना, कोळी समाज, काल्हेर यांचे व सर्व मान्यवरांचे मी आपल्या शाळेच्या साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने कार्यक्रम ठेवायचा आहे. सवयीप्रमाणे ठेवा बोलून गेलो पण विसरलो. आज मला काही कार्यक्रम नाही अशा भावनेने मी होतो आणि तेवढं व्यक्त होणार गेलं पाहिजे. आपण जरी शेगार मामा झालो तरी ते अजून आपल्या बायका समजतात ना, आपण गेलं आणि घाई गर्दीने या ठिकाणी पोहोचलो. पुढे तुम्ही पुन्हा वेळ कार्यक्रम कुठं आहे, मला तिथं तो मंडप दिसला ना तर रस्त्यावर कार्यक्रम घेतले. तेवढी वेळ नाही असणार, आपला कार्यक्रम मंदिरात आहे आणि 14 लोकांना करता येत नाही म्हणून आपण खाली घेतले. मी आनंदित करत त्याबद्दल मलाही त्रास. मित्रांनो, ह्या 2-4 वया तुम्हाला दिल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये अपराध बदल होईल अशातला काही भाग नाही. गेले अनेक वर्ष हे उपक्रम आम्ही करतो. आता माझ्या एका मित्रांनी मलाही वडील मिळाले होते. तिथं माझ्या बाजूला
तालुका सचिव सचिन पाटील बसलेले आहेत. यांनाही वही मिळालेली आहे. ज्यांना ज्यांना वया मिळाल्या असे वर्ग आज तयार झाले आहेत. मी तालुक्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये जेव्हा हे कार्यक्रम होतात तेव्हा लोक सांगतात की आम्ही विद्यार्थी असताना आम्हाला वया मिळाल्या आणि आम्हाला समाधान असं होतं की आम्ही ते प्रेरणेने उगवते, किती जोराने उगवते, किती जमाने उगवते, याच्याविषयी ते उगवतंय याचा आम्हाला अभिमान आहे. आणि निश्चितपणे शिवसेनाप्रमाणे आम्हाला 80% समाज सांगितलं त्याच्यातला हा भाग आहे. या मंदिरामध्ये अनेक आरोग्य शिबिर झाले असतील, वेगवेगळ्या विषयांचे अनेक मार्गदर्शन शिबिर झाले असतील. माणसं दिसत आहेत, अजूनही माणसं दिसतात जे आयुष्याची आखेर जवळ आल्यानंतर ती माणसं जमली नाही, उठली नाही आणि ती सतत कामामध्ये राहिली, कार्यामध्ये राहिली, लोकांशी संपर्क ठेवला. ही माणसं आणि जी ठेवतात त्यांना कधी म्हातारपण येत नाही. त्याला आपल्याशी ही वस्तुस्थिती उपलब्ध झाली. आता याच्या म्हणण्याप्रमाणे पुन्हा एक आठवण सांगतो. या वास्तूचं उद्घाटन करायला शिवसेना प्रमुख आले होते. ही खूप मोठी वस्तू आहे. त्यावेळेला सुद्धा लाखो रुपये लागले असते, परंतु 15 माहितीची एक शाखा होती ती माळीसाहेबांच्या घराच्या तिकडे कुठेतरी होती. त्या शाखेचं उद्घाटन करणं फक्त बाळासाहेबांनी आलेले होते. या तालुक्याच्या शाळेच्या ओटीवर बसून बाळासाहेबांनी भाषण केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी आम्हाला माहीत आहे. म्हणजे भव्य शाळा बनवली आहे, तिच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले होते, पण साहेबांची वेळ झालेली मग तिच्या अगोदर जी शाळा होती त्याच्यासाठी बाळासाहेबांना आणायचे. या ग्राउंडचं म्हणजे इथल्या प्रत्येक वस्तूला बाळासाहेबांचा स्पर्श झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट शिवसेना मुंबईमध्ये स्थापन झाली आणि शिवसेनेची पहिली शाखा ग्रामीण भागामध्ये कुठं झाल्याचं त्याची खासियत आहे. शिवसेनेला मला सरपंच म्हणून दिला असेल तर तो खाल्ल्या गावाला देखील आहे. आणि आजही या गावातील सगळी जे मंडळी जे आहेत पक्षाचे असतील, पक्षाच्या व्यतिरिक्त असतील, की त्याबद्दल बाळासाहेबांचे पुस्तक आहेत. याचा आम्हाला वारंवारी अनुभव येतो. म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगतो, आज तुम्हाला वही दिल्यानंतर एक लक्षात घ्या, तुम्हाला सगळ्यांना त्या वहीची गरज असते काय म्हणजे सक्षम असते, पण तरी सुद्धा एक देण्याची भावना असते. त्या भावनेने हे कार्यक्रम होतात. आणि आता सुरुवात झाली, आता संपूर्ण तालुक्यामध्ये हे कार्यक्रम होतात. तर म्हणजे आता आपल्याकडे कार्यक्रम कमी झाले, आम्ही कमी केले. तर जिथं मुलांना खरोखर वही मिळत नाही अशा दुर्गम भागामध्ये जावं लागतं. आपल्या वयाची शाखा आपला जिल्हा सोडून रायगड जिल्ह्यामध्ये जाऊन सुद्धा हे वया वाटायचं काम करतात. आता हे कोणी कोणाला सांगितलं, ज्याला वाटतंय ते दिलं पाहिजे, ते दिलं पाहिजे. म्हणून अशी देणारी माणसं आहेत. आणि या देणाऱ्या माणसाचे जेव्हा एक कार्यक्रम सांगितले, देणाऱ्याचे हात होतात, तो सूर्यही देतो, चंद्रही देतो, ऊनही देतो, शीतलताही, तुला हवे ते तू स्वीकार. देणाऱ्याच्या हाताला देणारा कसं आहे, आपल्या आपल्याला काय घ्यायचं आहे हे आपण ठरवलं पाहिजे. आणि आजच्या दिवसाचा कार्यक्रम या माझ्या बालमित्रांसाठी शाखेने चांगल्या पद्धतीने राबवलेला आहे. वया मला चांगल्या दिसतात आणि वही बघितल्यानंतर सुद्धा आपलं समाधान होते. माझ्या माहितीप्रमाणे 67 वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि 65 वर्ष पूर्ण झाले आहेत. आणि त्या निमित्ताने मागच्या वेळेला आपण शिवसेनेची 60 वर्ष साजरी केली. हे वर्ष वाढत जातील, माणसंही वाढत जातील, वेगवेगळ्या प्रकारची माणसं आपल्याला जोडली जातील, वेगवेगळ्या प्रकारची अभियान आपल्याकडून निर्माण केले जाते. हे करण्यासाठी तुम्ही आम्ही एकच करायला पाहिजे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या गावाच्या आयुष्यामध्ये, आपल्या सहकार्याच्या, आपल्या वडीलधाऱ्यांच्या याच्यामध्ये येऊन गेले. एवढं जर तुम्ही ठरवलं तर निश्चितपणे तुमच्यामध्ये सुधारणा चांगला निर्माण होईल असं मला वाटतं. आणि या दिवशी तुमची सुरळीत पाहू